नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरण अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठीची सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक शुद्धीपत्रक देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्या शुद्धीपत्रकांमध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरिता एकूण किती वॅकन्सीज अवेलेबल आहे आणि त्या भरल्या जाणार आहेत त्या संबंधित या ठिकाणी या शुद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला एक डिटेल माहिती भेटेल की कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे फॉर्म फिलअप करण्यासाठीची आणि एकूण जागा कॅटेगरीनुसार किती आहेत ते। सो पहा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यक्षमतेमध्ये कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यकाची पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 06/2023 कंपनीच्या संकेतस्थळावरती माहे डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 20/6/2024 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानुसार दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णयाच्या अधीन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या अधीन राहून हे प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत। ओके, सो जे काही सामाजिकदृष्ट्या जे काही आरक्षण होतं त्यानुसार SEBC आरक्षणासहित सुधारित जाहिरात या ठिकाणी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो प्रवर्गानुसार कॅटेगरीनुसार जर वॅकन्सीज पाहिल्या तर या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 703 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। तसंच अनुसूचित जमातीसाठी 502 वॅकन्सीज या ठिकाणी भरले जाणार आहेत। विमुक्त जाती VJA साठी 161 जागांसाठी या ठिकाणी जाहिरात आहे। NTB साठी 146, NTC साठी 202, भटक्या जमाती NTD साठी 120 वॅकन्सीज, तसंच इतर मागासवर्गीयांसाठी 898 आहे। तसंच आर्थिक दुर्बल घटक साठी जर पाहिलं EW साठी 391 आणि खुल्या वर्गासाठी 1664 असे टोटल SEBC असो किंवा इतर काही जे काही कॅटेगरी आहेत त्यांच्या सर्व वॅकन्सीज मिळून जर आपण पाहिले तर 5386 एवढ्या वॅकन्सीज विद्युत सहाय्यक या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो भरले जात आहेत। ठीक आहे, आता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहायचं आहे किती वॅकन्सीज आहेत ते। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, सो यामध्ये प्रकल्पग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, भूकंपग्रस्त आहे, तसंच अंशकालीन शिकाऊ उमेदवार, दिव्यांग उमेदवार या सर्वांची पदे मिळून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जवळपास 5386 पदाची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आता या जाहिरातीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे पहा, वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे। आरक्षणामध्ये शासनाच्या आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एकतर या जाहिरातीमध्ये कॅटेगरीनुसार जागा वाढूही शकतात किंवा कमीही होऊ शकतात। ओके, सो अराखीव खुला वर्ग अर्थात आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करणे तसेच सदर उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्याच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे। ज्या उमेदवारांनी अर्ज फिलअप केलेला आहे त्यांना आता डबल या ठिकाणी अर्ज करण्याची गरज नसणार आहे। पहा काय सांगण्यात आलेलं आहे, शासन निर्णय 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिराती अनुसरून अराखीव खुला अथवा अराखीव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे। ठीक आहे,
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवारांचा मूळ अर्जावरील दावा हा रद्द समजण्यात येईल. ठीक आहे. असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच इतरही काही बाबी या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. याची लिंक मी विद्यार्थी मित्रांनो www.mahadiscom.in ही वेबसाईटच्या लिंकची तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे त्या लिंकवरती क्लिक करून ही डिटेल माहिती तुम्ही PDF स्वरूपात मिळवू शकता. ठीक आहे. पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा ज्या विद्यार्थ्यांनी अजून अप्लाय केलं नसेल त्यांनी पहा वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली होती. तसंच शैक्षणिक अर्हतेचा गणनाचा दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी असा राहील असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कमाल वयोमर्यादा जेव्हा जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती 29 डिसेंबर 2023 पासूनच तुमची वयोमर्यादा या ठिकाणी जी देण्यात आलेली होती तेच राहील. तसंच शैक्षणिक जे काही क्वालिफिकेशन होतं तेच या ठिकाणी क्रायटेरिया ग्राह्य धरलं जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. सर्व जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आलेली आहे महावितरण विद्युत सहाय्यक या पदाकरिता. जर नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण जे काही नोकरी संदर्भातच्या जाहिराती आहेत त्या वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.